एका राजाने आपल्या मंत्र्याला विचारले, मंत्रीजी, ही अंधश्रद्धा नक्की कशाला म्हणतात? मंत्री काही क्षण विचार करून म्हणाला, महाराज, याचे उत्तर लगेच देणे कठीण आहे. जर आपण मला 4 दिवसांची सुट्टी दिली तर परत आल्यावर मी तुम्हाला असे उदाहरण देईन की तुम्ही स्वतःहून समजून घ्याल. राजाला आश्चर्य वाटले, पण मंत्र्याची गंभीरता पाहून त्याने सुट्टी मंजूर केली. मंत्रीने प्रणाम केला आणि लगेच आपल्या कार्याची योजना आखण्यासाठी बाहेर पडला. येत्या काही दिवसांत मंत्री कोणती चाल चालणार आहे आणि एका साध्या गोष्टीमुळे संपूर्ण राज्यात कशी खळबळ माजणार आहे याचा राजाला बिलकुल अंदाज नव्हता. सुट्टी मिळताच मंत्री थेट शहरातील एका प्रसिद्ध चांभाराकडे गेला. चांभाराने हात जोडून त्याचे स्वागत केले आणि विचारले, साहेब, मी तुमची काय सेवा करू शकतो? मंत्री म्हणाला, मला एक खास जोडी बूट बनवायची आहे, पण मापाची काही गरज नाही. तुम्ही ते 1.5 फूट लांब आणि 1 वीत रुंद बनवा. चांभार थक्क झाला. त्याने आयुष्यात कधीही असे विचित्र बूट बनवले नव्हते. पण मंत्री पुढे म्हणाला, बूट साधे नसावेत. त्यात हिरे जवाहिरे जडा आणि सोन्या चांदीच्या तारांनी शिलाई करा. खर्चाची चिंता करू नका. तुम्हाला जेवढे पैसे लागतील तेवढे मिळतील. चांभाराने विचार केला, इतके मोठे काम आणि इतका मोठा ग्राहक. त्याने लगेच होकार दिला. 3 दिवसांनी घेऊन जा साहेब, त्याने आत्मविश्वासाने सांगितले. मंत्री हसला, कारण त्याच्या योजनेचा पहिला टप्पा यशस्वी झाला होता. 3 दिवसांत चांभाराने परिश्रमपूर्वक एक अनोखी जुती तयार केली. तिची लांबी अशी होती की ती कोणत्याही मानवी पायात बसायचा प्रश्नच नव्हता, आणि तिची चमक अशी की पाहणारा अचंबित होईल. मंत्री ठरलेल्या वेळी 3ऱ्या दिवशी तिथे पोचला. बूट पाहून त्याने समाधानाने मान हलवली. पैसे देण्यापूर्वी त्याने चांभाराला बाजूला नेऊन सांगितले, एक गोष्ट लक्षात ठेव, या बुटांबद्दल कोणीही विचारले तरी ते कोणी बनवले हे कधीही सांगू नकोस. तू याबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ असल्याचे दाखव. चांभार थोडा घाबरला, पण मग म्हणाला, ठीक आहे साहेब. आता मंत्रीने त्या बुटाचा एक भाग आपल्याजवळ ठेवला आणि दुसरा भाग राज्यातील एका प्रसिद्ध पूजास्थळाच्या मंदिराच्या आवारात गुपचूप फेकून दिला, जिथे रोज सकाळी पूजा होत असे. सकाळी पूजेसाठी जेव्हा पुजारी आत पोहोचला तेव्हा त्याची नजर त्या चमकदार, जड आणि असामान्य बुटांवर पडली. तो आश्चर्यचकित झाला. असे बूट कोणत्याही मनुष्याचे कसे असू शकतात? नक्कीच ही दैवी उपस्थिती असावी, त्याने मनात विचार केला. चमक, भव्यता आणि बनावट पाहून त्याने लगेच निष्कर्ष काढला, हे तर साक्षात देवाने येथे येऊन सोडले असतील. त्याने ते बूट श्रद्धेने कपाळाला लावले, डोक्यावर ठेवले आणि त्यांना पूजनीय वस्तू मानून आदर दिला. काही वेळातच आजूबाजूचे लोकही जमले. प्रत्येकजण तीच गोष्ट बोलू लागला, हे बूट माणसाचे असू शकत नाहीत, हे तर दैवी शक्तीचे संकेत आहेत. आता ते बूट लोकांच्या श्रद्धेचे केंद्र बनले होते. जो कोणी पाहण्यासाठी येत असे त्याच्या मनात आधी आश्चर्य आणि नंतर भक्तीची भावना भरून जाई. देव खरंच येथे आले होते, लोक एकमेकांना सांगू लागले. कोणी त्याला डोक्याला लावले, कोणी कपाळाला, तर कोणी गर्दीत उभे राहून हात जोडून नतमस्तक झाले. संपूर्ण शहरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. या कथेत इतका प्रभाव होता की कोणीही या बुटांचे स्वरूप, कारण आणि ते कुठून आले यावर तर्क करण्याची किंवा विचार करण्याची तसदी घेतली नाही. इतकी असामान्य गोष्ट पाहूनही कोणीही तर्क लावला नाही. सर्वांनी फक्त विश्वास ठेवला. लोकांची गर्दी वाढत गेली आणि ते बूट पूजास्थळाचे नवीन आकर्षण बनले. अनेक लोक याला चमत्कार मानून घरोघरी चर्चा करू लागले. अंधश्रद्धेची ठिणगी हवेमुळे पेटू लागली होती. ही बातमी शेवटी राजापर्यंतही पोचली. राजाने उत्सुकतेने पुजाऱ्याला बोलावले आणि मला ते दैवी बूट दाखवावेत असे सांगितले. जेव्हा बूट राजासमोर आणले गेले तेव्हा त्यांची भव्यता पाहून तोही क्षणभर भ्रमित झाला. राजानेही कोणताही तर्क न लावता जे सर्वजण मानत होते तेच मानले. त्याने बुटांना मोठ्या आदराने डोक्यावर ठेवले, कपाळाला स्पर्श केला आणि म्हणाला, याला पूजास्थळातच उत्तम जागी ठेवा. हे आपल्यासाठी सौभाग्याचे प्रतीक आहे. दरबारात उपस्थित असलेले लोकही मान हलवत राहिले. कोणीही प्रश्न विचारला नाही, कोणीही तर्क लावला नाही. राजाच्या आदेशाने त्या बुटांचा सन्मान आणखी वाढला. आता संपूर्ण राज्याने एका गोष्टीवर विश्वास ठेवला होता, हे बूट देवाचे आहेत. 4 दिवस पूर्ण झाले होते. राजा आपल्या दरबारात होता तेव्हा मंत्री परतला. मंत्रीने आदरपूर्वक अभिवादन केले, पण त्याच्या चेहऱ्यावर उदास भाव होता. राजा लगेच विचारले,
काय झाले मंत्री? इतका उतरलेला चेहरा का? मंत्रीने एक दीर्घ श्वास घेऊन म्हटले, महाराज, आमच्या घरी चोरी झाली आहे. राजा चकित झाला. काय चोरी झाली? मंत्री म्हणाला, आमच्या पणजोबांची एक खास बूट होते, खूप जुनी आणि बहुमोल. चोर एक बूट चोरून घेऊन गेला. बस एकच उरला आहे. राजाला उत्सुकता वाटली. ती बूट तुझ्याकडे आहे का? मंत्रीने लगेच आपली पिशवी उघडली आणि तीच लांब, अलंकृत बूट राजासमोर ठेवली. राजा स्तब्ध झाला. त्याने पुजाऱ्याला ताबडतोब आदेश दिला, पूजास्थळातून दुसरा बूट घेऊन या. जेव्हा दोन्ही बूट एकत्र ठेवल्या गेल्या तेव्हा त्या दोन्ही अगदी सारख्या होत्या. राजाचे डोळे विस्फारले. ही तर तीच आहे. मी तर हिला दैवीबूर समजून चुंबन घेतले होते, हिला डोक्यावर ठेवले होते. राजाला लाज वाटली होती आणि आश्चर्यही वाटले होते. जमाव एकत्र झाला होता आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर गोंधळ होता. अंधश्रद्धेचा पर्दाफाश आता होणार होता आणि राजाला जाणवले की त्याने विचार न करता काहीतरी मान्य केले होते. राजा मंत्रीकडे पाहू लागला. मंत्री, हे कसे झाले? हे सर्व काय आहे? मंत्रीने शांत स्वरात उत्तर दिले, महाराज, यालाच अंधश्रद्धा म्हणतात. जेव्हा एखादी गोष्ट तर्काने तपासली जात नाही आणि केवळ सगळेजण मानत आहेत म्हणून मान्य केली जाते, तेव्हा त्याला अंधश्रद्धा म्हणतात. राजा शांतपणे ऐकत राहिला. मंत्री पुढे म्हणाला, ही एक असामान्य बूट पाहून कोणीही विचार केला नाही की ती मानवाची असू शकते की नाही. कोणीही प्रश्न विचारला नाही. सर्वांनी फक्त गर्दीची दिशा पकडली आणि त्याला चमत्कार मानले. दरबारात शांतता पसरली. लोक मंत्र्याच्या बोलण्यातील सत्य ओळखत होते. आता राजाला पूर्णपणे समजले होते की मंत्रीने सुट्टी का मागितली होती आणि त्याने हे सर्व का केले. राजाने मंत्र्याच्या बुद्धिमत्तेची प्रशंसा केली आणि म्हणाला, आज तू जे शब्दांत समजावणे कठीण होते ते दाखवून दिले. आज तू दाखवले की विचार न करता कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवणे म्हणजे अंधश्रद्धा आहे. मंत्रीने विनम्रतेने म्हटले, महाराज, आधी जाणा मगच माना. कोणत्याही सत्याची परीक्षा घ्या, त्याला ओळखा. तर्कशुद्ध आणि विचारशील असणे हीच खरी समजूतदारपणा आहे. संदेश: या कथेचा उद्देश कोणाच्याही भावनांना दुखावणे नसून समाजात पसरलेल्या अंधविश्वासाचा, अंधश्रद्धेचा अंत करणे हा आहे.